आज होता गावात दुसरा दिवस. दुपार होताच सगळे इथे जमायला लागलेत. कारण आज खूप मोठा दिवस होता. आज होता गावात कुस्त्या. इथे सुरुवात लहान कुस्त्यांपासून होता. अगदी चिमुकले चिमुकले पण कुस्त्या खेळतात. खूप लांबून लांबून इथं कुस्त्या खेळायला लोक येतात. आजूबाजूचे गावचे, मोठ्या शहरातून पण लोक येतात इथं कुस्त्या खेळायला. हे कुस्त्या मेडलसाठी नसतात, तर या गावची प्रथा म्हणून असतं. वय वाढते, ताकद वाढते आणि आखाडा गंभीर होत जातो. मंडळ उभा राहिला
मावळला आणि शांत झोप लागली. जसं की तुम्ही बघू शकताय, हे आहेत बहरूपिया. यांनी खोटं पोलिसाचं सोंग घेतलेला असतो आणि लोकांना हसवतात. हे खूप कलाकार असतात हे लोक. ते असिस्टंट आहे, आम्ही नवटन आम्ही घाबरत नाही कोणाला बायकोशी. एवढं खातं केलं त्यानं. बिन पगारी फुल अधिकारी दंगल पेटल्यावर डायरेक्ट घरी जात असतो आणि शांतीने बोलतो बसतो. काही घोटाळे करा रेडिओ नका काढू साहेब आमचा. हो पहिलं वार डाबरी कलर आहे. कलर गेला तर हुंडा परत देऊन टाकू, घाबरायचं काम नाही. दुपारची भूक सिरियस झाली, म्हणूनच मळ्यात चिकन तंदुरी. लोकेशन रुरल, रिझल्ट पॉवरफुल. चिकन तंदुरी आणि मटण भाकरी, दुपारचा परफेक्ट एंड. पोट भरलं, मनही आता घराकडे. बस निघालो. काही प्लॅन नाही, काही रिकॅप नाही. जे होतं ते तिथंच राहिलं. चालू आहे हे एक्सपिरियन्स वाटतं, रिअलायझेशन नाही. इथं आपण नाश्त्याला थांबतोय. एक छोटासा शॉर्ट ब्रेक घेणार आहे, नाश्ता करणार आणि परत निघणार छत्रपती संभाजीनगरसाठी. कसं आहे वा भाई, ना दे का एकदम खतरनाक. पाचोड हायवे जवळ हॉटेल नवनाथवर तुम्ही एकदा तरी भेट द्या. जेव्हा पण आम्ही इथून जातो एकदा तरी भेट देतो या हॉटेलला. मस्त हॉटेल आहे गावरांचं. आणि मी तुम्हाला रेकमेंड करेन की इथली खिचडी, इथला रस्सावडा आणि मिसळ जरूर ट्राय करा. सगळं झालं खाऊन झाल्यानंतर एक कप चहा. आपल्याला इथून आता संभाजीनगर 50 किलोमीटर आहे. त्यानंतर आपल्याला फक्त 1 तासाचा रस्ता आहे. खाऊ आणि गाडीवरती भेटू. आता निघूयात आपण छत्रपती संभाजीनगरकडं. आता फक्त 50 किलोमीटर राहिले आहेत आणि आपण चालले जाऊ आपल्या घरी.
इतकंच. भेटूया पुन्हा कधीतरी.